नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 स्पेशल मराठी व्याकरण यामध्ये आपण 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, मराठी व्याकरणामध्ये एकूण किती वर्ण आहेत? मराठी व्याकरणामध्ये एकूण किती वर्ण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 52 वर्ण आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द कोणता आहे? निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अंगतूक. काय? अंगतूक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वर्ण असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाची विभक्तिरूप ओळखायची आहे. मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाची विभक्ती रूप ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तृतीया. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश असे म्हणतात. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केवळ प्रयोगी अवयव. काय म्हणतात? केवळ प्रयोगी अवयव. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, लेखक या शब्दाचे अनेक वचन काय? लेखक या शब्दाचे अनेक वचन नेमके काय होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लेखक. लेखकचे लेखकाचे अनेक वचन होईल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, रामाने रावणास मारले हा कोणता प्रयोग आहे? रामाने रावणास मारले हा कोणता प्रयोग आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भाव्य प्रयोग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, कोसला हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? कोसला हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भालचंद्र नेमाडे यांनी कोसला हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, गुरुजी मुलांना बसवितात क्रियापदाचा प्रकार ओळखा. गुरुजी मुलांना बसवितात क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रयोजक. काय आहे? प्रयोजक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चतुर्थी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, नागपुरी या शब्दाचे विशेषण ओळखा. नागपुरी या शब्दाचे विशेषण आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नामसाधित विशेषण. काय आहे? नामसाधित विशेषण. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला असे या शब्दासमूहाबद्दल योग्य शब्द कोणता आहे? एका आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे या शब्दासाठी समूह बदल एक योग्य शब्द आपला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सहोदर. काय? सहोदर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, कोणता शब्द द्विगु समास दर्शवितो? कोणता समास द्विगु समास दर्शवितो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंचपाळे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचे कुसुमाग्रज हे टोपण नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, हंस या नामाची स्त्रीलिंग रूप काय आहे? हंस या नामाची स्त्रीलिंग रूप काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हंसी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो,
कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मधुर, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, सावळाचा रंग तुझा पावसाळा नभापरी या वाक्यातील अलंकार ओळखा. सावळाचा रंग तुझा पावसाळा नभापरी या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उपमा अलंकार. काय? उपमा अलंकार हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, एका माळेची मणी या म्हणीचा अर्थ कोणता आहे? एका माळेची मणी या म्हणीचा अर्थ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे एकासारखे. काय? एकासारखे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, जळू या शब्दाचे अनेक वचन करा. जळू या शब्दाचे अनेक वचन आपल्याला करायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जळवा हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण या शब्द समूहाकरता योग्य शब्द कोणता आहे? जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण या शब्द समूहाकरता योग्य शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पांजरपोळ. काय? पांजरपोळ हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी पर्यायातून शोधायचा आहे. भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून शोधायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अली. काय? अली. भुंगाचा समानार्थी शब्द अली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, पथारी या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा. पथारी या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बिछाना. काय? बिछाना हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, पुढील मन पूर्ण करा. असेल तेव्हा दिवाळी नाहीतर डॅश. असेल तेव्हा दिवाळी नाहीतर डॅश. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शिमगा हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, व आणि किंवा ही उभयान्वी अवयव जोडून कोणते वाक्य तयार होते? व आणि किंवा ही उभयान्वी अवयव जोडून कोणते वाक्य तयार होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संयुक्त वाक्य तयार होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, गुट्टी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. गुट्टी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मोहिनी घालणे. काय? मोहिनी घालणे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पूर्ण विरामचिन्ह वापरतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, केलेले उपकार न जाणणारा. केलेले उपकार न जाणणारा डॅश. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कृतज्ञ. काय? कृतज्ञ यांना केलेले उपकार न जाणणारा त्यांना कृतज्ञ असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मिश्र वाक्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, पानिपत झाले या वाक्यप्रचारातून काय सुचवले जाते? पानिपत झाले या वाक्यप्रचारातून काय सुचवले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सर्वनाश होणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जमतेम खाण्यास मिळणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, पुढील वाक्यातून काळाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? मुलांनो रांगेत उभे राहा. पुढील वाक्यातून काळाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? मुलांनो रांगेत उभे राहा.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आज्ञार्थी, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पूर्ण भूतकाळ, सॉरी ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अपूर्ण भूतकाळ, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पराभव करणे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, जरा म्हणजे डॅडॅस, जरा म्हणजे डॅडॅस. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे म्हातारपणा, काय म्हातारपणा, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, दिलेल्या वाक्यासाठी शब्दसमूहातील एक शब्द निवडा. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा डॅडॅस, देवापुढे सतत तेवत असणारा दिवा म्हणजे डॅडॅस. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नंददीप, काय नंदादीप, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, मराठीत व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत. मराठीत व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 5 प्रकारे आहेत, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, गायरान या शब्दाची लिंग ओळखा. गायरान या शब्दाची लिंग आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नपुसक लिंगी, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली, प्रयोग ओळखा. वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली, प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्मणी प्रयोग आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे माझी, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मित्रांनो, सिंहाची डॅडॅस होते, सिंहाची डॅडॅस होते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिंहाची गर्जना होते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मित्रांनो, 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, या वाक्याचा प्रकार ओळखा. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे होकारार्थी वाक्य आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मित्रांनो, शब्दाच्या जाती किती आहेत. शब्दाच्या जाती किती आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शब्दाच्या 8 जाती आहेत, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 मित्रांनो, दिवा या शब्दाची लिंग ओळखा. दिवा या शब्दाची लिंग ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दिवा या शब्दाचे पुल्लिंग आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मित्रांनो, सहली जाताना कात्रज जवळ उजाडले, प्रयोग ओळखायचा आहे. सहली जाताना कात्रज जवळ उजाडलेले प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भाव्य प्रयोग आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मित्रांनो, काम करा म्हणजे यश येईल, हे वाक्य आहे. काम करा म्हणजे यश येईल, हे वाक्य कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संकेतार्थी, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मित्रांनो, पळसाला पाणी डॅडॅस, पळसाला पाणी डॅडॅस. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पळसाला पाणी 3, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मित्रांनो, केशव कुमार म्हणून कोणत्या कवीचा उल्लेख केला जातो. केशव कुमार म्हणून कोणत्या कवीचा उल्लेख केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे यांना केशव कुमार या नावाने ओळखले जाते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 मित्रांनो, मला कडू कारले आवडते, विशेषणाचा प्रकार सांगा. मला कडू कारले आवडते, विशेषणाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गुण, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मित्रांनो, मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती. मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 3 मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे हे 3 आहेत, हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले
50 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.